आम्ही तुम्हाला फुल देऊन स्वागत सत्कार केला. तुम्ही नोकरी लागले तर पहा, तुमच्या आई वडिलांचं सुद्धा इथं गावामध्ये डीजे लावून स्वागत केलं जाईल. बॅनर पण, फ्लेक्सवर तुमचे आई वडील पण आले पाहिजेत. ही किमया फक्त तुमच्या कशामध्ये, तुमच्या हातामध्ये, तुमच्या ब्रेन पॉवर वापरून तुम्ही यापुढे जायला पाहिजे. आता सांगण्यासाठी भरपूर काय आहे, मी काय जास्त काही वेळ घेत नाही आणि फक्त शेवटचे एक दोन तुम्हाला चांगल्या हॅबिट्स सांगतो आणि त्या तुम्ही तुमच्या येणाऱ्या जीवनामध्ये पाळा. ते म्हणजे काय, तुम्ही लवकर उठण्याचा प्रयत्न करा. तुम्ही उठतात पण सातत्य ठेवा. एक सातत्य तुम्ही ठेवल्याच्या नंतर की सकाळी लवकर उठायचंय, शाळेत रोज जायचंय. शाळेत पहा, साठीची मुलं रोज रेग्युलर येत होती, फक्त एक पूजा कुठे ती येत नव्हती, पण नंतर ती पण यायला लागली. आज शक्यतो आज आली नाही, तीच ऍबसेंट राहिली. बाकीचे सगळं मुली 100% इथं प्रेझेंट. तसंच तुम्ही भविष्यामध्ये सुद्धा जे काही शाळा कॉलेजला जातात तिथं तुम्ही रेग्युलर जा, सगळं मन लावून अभ्यास करा, चांगलं नाव कमवा. शाळेचं सुद्धा पहा, तो कालचा एक IPS झालेला आहे बिरुदेव ढोणे, तुम्ही ऐकला असेल नाव. तो पहा, तो मेंढपाळाचा मुलगा होता. मेंढ्या चारायला जायचा, तिथं जाताना तो अभ्यास करायचा, पुस्तक घेतला. त्यांनी पण सांगितलं की मला हार तुरे देऊ नका, मला काय करा, पुस्तक द्या. त्याला तो कोल्हापूरला शिकला, पुण्याला शिकला, दिल्लीला पण गेला. तसंच तुम्ही सुद्धा जास्त कडी मेहनत करा आणि दिल्लीला जा, औरंगाबादला जा, पुण्याला जा, हैदराबाद, बेंगलोर, शिमला, देहरादून, मसुरी, हे जे काही जे फिक्स पॉइंट आहेत एज्युकेशन फील्डमध्ये, या सर्व ठिकाणी तुम्ही आपल्या साथीचे विद्यार्थी सर्व गेले पाहिजेत. मी अशी शेवटी इच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी शाळेच्या वतीने पुन्हा सर्व साथीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन, त्यांना पुढील मार्गदर्शनासाठी त्यांना शुभेच्छा देतो. तसेच त्यांचे वर्ग शिक्षक श्री आंधळे सर यांनी खूप सातवीच्या विद्यार्थ्यावर खूप मेहनत घेतली. कारण मी सुद्धा पाहिलं की इतर वर्ग हे त्या मानाने जास्त बडबड करायचे, पण सातवीच्या वर्गात एकदम पिन ड्रॉप सायलेन्स, अजिबात आवाज येत नसायचा. कारण मी ज्या वेळेस तिथून जायचो यायचो पाहायचो, ते असं वाटायचं, मला असं वाटायचं की सातवीच्या वर्गात कुणी शिक्षक नाही, मी जावा, पण तिथं आंधळे सर असायचे. तर हे तुमच्या सरांचं जी काही हे शांतता किंवा शांततेत बसून तुम्ही अभ्यास करायचं, हे तुम्ही सुद्धा आत्मसात करा. आणि आपल्या जीवनामध्ये शांतता आवश्यक आहे. कारण आपण बडबड करतो, भांडणं करतो, तन्न करतो, पण शांत राहणं हे कोणी शिकवत नाही, अभ्यास करणं कोणी शिकवत नाही. तर हे आपण स्वतः शिकवायचं. आता तुम्ही 8वीला गेल्याच्या नंतर तुम्हाला शिक्षक असू नसू, एखाद्या विषयाला नसले तरी तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी, स्वयंअध्ययन स्वतः शिकायचंय. आता कोणाची वाट पाहायची नाही. 1ली ते 7वी फक्त तुम्हाला शिक्षकांची गरज लागते, 7वीच्या पुढे गरज नाही. तुम्हाला शिक्षक असतील नसतील, युट्यूबचा वापर करा, ऑनलाईन प्लॅटफॉर्म ते सर्व तुम्ही वापर करा. ते काही इतर व्हिडिओ वगैरे पाहू नका, पण इंग्लिश शिका, मॅथ शिका, परत मराठी भाषेचे जे काही ग्रामर आहे ते शिका. आता आपण म्हणतो की नाही आपल्याला कलेक्टर व्हायचंय, कलेक्टर पाहिलेत का कुणी? कलेक्टर पाहिलेत का आयुष्यामध्ये? आपण कलेक्टरचं नाव ऐकतो, आपल्याला वाटतं की आपण कलेक्टर आपण असे जवळून पाहिले नाही. पण त्या शाळेमध्ये त्यांचा जो विद्यार्थी, माझी विद्यार्थी, तो शाळेत कलेक्टर होऊन आला. तिथल्या शिक्षकांना, तिथल्या मुख्याध्यापकांना इतका आनंद झाला आणि त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. त्यांनी सुद्धा हे सांगितलं की मला जे शिक्षकांनी 5वी 6वी 7वी जे शिक्षकांनी शिकवलं, हे माझ्या आयुष्यामध्ये खूप मोलाचं पाऊल ठरलं. कारण त्यांनी मराठी, इंग्रजी, गणित जे काही वया असतील ते अजून त्यांनी काही व्यवस्थित ठेवलेले आहेत, पुस्तक ठेवलेले आहेत. तुम्ही आर्मी, एअरफोर्स किंवा पोलीस जे अभ्यास करतात त्याच्यामध्ये 5वी 6वी इतिहास, भूगोल, विज्ञान, ग्रामर हेच येतं आणि तेच तुम्हाला परत रिपीट करायचं. त्याच्यामुळे तुम्ही हे जे काही शिकले आहेत, आता उन्हाळी सुट्टी वाया घालू नका. तुम्हाला जे काही राहिले किंवा 5वी 6वीचे पुस्तकं वाचा, इतिहास वाचा, भूगोल वाचा, विज्ञान, गणित सोडा. गणिताचं मी सांगतो की तुम्ही आता 7वीचं गणित झालं म्हणून तुम्ही सोडून द्यायचं नाही. उलटी पहिल्या उदाहरण संग्रहापासून, एक्सरसाइज पासून शेवटचे उदाहरण संग्रह रप वया तुमच्याकडे त्या सोडा. इंग्लिश सुद्धा तुम्ही व्होकॅब्युलरी वाढवा. मराठीचे जे काही ग्रामर आहे सरांनी घेतलेले ते तुम्ही त्याच्यावर काय रिवाइज करा. हेच तुम्हाला परत पुढं 11वी 12वी झाल्याच्या नंतर परत तुम्हाला रिपीट करावं लागतं. त्याच्यामुळे हे काय तुम्ही वेळ वाया घालू नका, तुमचा वेळ चांगला जाओ एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्वांचे या ठिकाणी सर्व शिक्षक उपस्थित राहिले, मॅडम शिंदे सर, कांजोने सर, सचिन सर आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक बडे भाऊ आता यानंतर आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यांचं मार्गदर्शन सर्वांनी व्यवस्थित शांत चित्तेने ऐका. आणि बडे भाऊ बद्दल पण मी एक सांगतो, तुम्ही आता हायस्कूलला गेल्याच्या नंतर पाहतील जोशी सर सुद्धा सांगतील, बडे सर सुद्धा एकदम टाइम पाळतात. आता आम्ही तिथून गाडीने बसमध्ये येतो, 4 व्हीलर मध्ये, आमच्या अगोदर सर तिथे हजर असतात.
पाऊस असू, ऊन असू, वारा असू, काही असू, तीच तुम्ही त्यांची जी काही वक्तशीरपणा, सकाळी पहाटे लवकर उठण्याचं, वेळेवर जाणे येणे, ह्या येणाऱ्या काळामध्ये ते तुम्ही फॉलो करा. तुम्हाला यशाच्या शिखरावर तुम्ही पोहोचाल अशी मी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.